ठाणे महानगरपालिकेच्या सिव्हिल रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडली। लिफ्ट बंद पडल्यामुळे 4 ते 5 रुग्ण लिफ्टमध्ये अडकले होते। अडकलेल्या लिफ्टमध्ये एका नवजात बालकाचा देखील समावेश होता। सुरक्षा रक्षकांनी अडकलेल्या रुग्णांना तात्काळ बाहेर काढलं। अडकलेल्या रुग्णांच्या हाताला सलाईन सुई असल्याचं देखील यात दिसतं आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली, कारण लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यात 4 ते 5 रुग्ण अडकून पडले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय नेमकं घडलं होतं? लिफ्ट कशामुळे बंद पडली होती आणि किती वेळ हे लिफ्टमध्ये रुग्ण अडकून पडले होते? हेमाली, आपण पाहतो सिव्हिल रुग्णालयातील अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे किमान 4 ते 5 रुग्ण जे आहेत ते या लिफ्टमध्ये अडकले होते। खरं तर ज्यावेळी रुग्ण जे आहेत त्या लिफ्टमध्ये जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरती जाण्याचा प्रयास करतो, त्याच वेळी जे आहे ते ही अचानक लिफ्ट बंद पडली आणि ही लिफ्ट जी आहे ती तळ मजल्यावर, त्यामुळे आपण पाहतोय की तात्काळ घटनास्थळी जे आहे ते सिव्हिल रुग्णालयाचे जे कर्मचारी होते त्यांनी तात्काळ जे या सर्व रुग्णांना बाहेर काढलं आणि या आपण पाहतो की या लिफ्टमध्ये एक नवजात बाळ देखील आपल्या आजी बरोबर होता, अशी देखील एक फोटो जो आहे तो समोर होता। त्यामुळे ज्या पद्धतीने वारंवार अशा शासकीय रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने लिफ्ट अचानक बंद पडणे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अडकणारे रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। त्यामुळे महानगरपालिका असो किंवा सिव्हिल रुग्णालय ही कशा पद्धतीने याच्यावरती उपाययोजना करणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे।